नमस्कार सगळ्या ताईंना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे सगळ्यांचं आमच्या ब्लॉगमध्ये. तर आता वाजले बघा सकाळचे 6:30. इकडे छान अशी रांगोळी वगैरे टाकून घेतली. मस्त सकाळचं वातावरण बघू शकता. आणि आज तर बघा किती सारे फुलं आलेले आणि खालीच आहे. समू पण तोडू शकते एवढे खाली आलेले. पूजा वगैरे राहिलेली बघा. तर आज पण आमची लाईट गेली बघा आणि आज पण आम्हाला चुलीवरच स्वयंपाक करायचं काम पडू राहिलं. तर इकडं दूध तापायला ठेवलेलं आहे रात्रीचं. आता झालेलं आहे पण ते काही तापवलेलं नाही आहे. आणि इकडं आमच्या चपात्या पण झाल्या बघा. हा चपात्या म्हणता येतं का तोत्री. तर इकडे झालेल्या आहे चपात्या, भाजी बाकी आहे आणि 3 पोळ्या पडलेल्या आहेत. त्याच्यामुळे आज पण आम्ही थोडेसे कुटके करणार आहे. शिळ्या पोळ्या खाल्ल्यापेक्षा कुटकी भारी लागते आता आहे ना. तर इकडे छान असं समूचं दूध गरम करून घेतलं बघा. आणि तिचा आवाज कसं खेळती मध्ये. इकडं आईची आणि माझी चहा ओतून घेतली. तर या मंडळी चहा घ्यायला. तर इकडं बघा सगळ्यांची ताटं वगैरे वाढून घेतले होते आणि नेमकं समू रडायला लागली होती म्हणून मी समूला झोका देत होते. तर हे बघा कालच्या 2 केळी होत्या, इकडे चपाती, कुटके आणि उडदाचं वरण असा मेनू होता आमचं जेवायचा. सोनू आणि आई बसली होती जेवायला. मी देत होते समूला झोका. आंघोळ केलेली होती पण तिला जाग आली, मध्येच रडायला लागली. त्याच्यामुळे त्यांना म्हटलं तुम्ही जेवा, मी झोका देते. तर त्यांचं चालू होतं. तर आत्ताच उठली बघा आपली स्वामिनी ताई. हो बेटा काय ब्रश करती तू. तर समूचं जेवण पण झालं बघा आणि तिची आंघोळ होऊन ती झोपली. आणि हा बोल ना असं बोल ना, लांबून बोल ना ग. आता तुला तुझं बोलणं ऐकायचंय त्याच्यामुळे त्या मला म्हणल्या की समूचा बोलण्याचा व्हिडिओ काढ. तर हे बघा समू कशी ब्रश करते आपली. आता तिचा दादा आल्यावर कशी बोलती बघा. ब्रश करती. कोलगेटच नाही आणलं पण तुला. असं ब्रश नसते करत बाई. तुला माहिती का दाताचे ब्रश कर. तुला दात आले आणि तू ब्रश करून राहिली का पाय ना. समू तर समूसाठी छोटं ब्रश आणायचं राहून जाऊ राहिले. मोठं ब्रश होतं आमच्या घरामध्ये नवीन, ते दिलं बघा तिला. तर इकडं चालू आहे तिचं खेळणं. आणि छान तिच्या पाठीवर बघा, पाठीवर बॅग आहे मस्त. तर ही बॅग नाही आहे, तर हे तुम्हाला मी दाखवते समोर व्हिडिओमध्ये. ती कशी पडली बघा माझ्याकडून चुकून. तर तशी बॅग आणली तिला आम्ही, पाठीमागं लावली. तर मग कसं डोक्यावर पडली तर लागणार नाही बा तिला, आहे ना समू दीदी. हो का. तर इकडं चालू आहे समूचं खेळणं. आता छान मेकअप वगैरे केला तिचा. आणि हा आणि सोनू पण आला बघा. तर सोनू गेला होता बघा भोकरदनला. तर आज तर सुट्टी होती, कशाला गेला होता. कटिंग करायला गेलो होतो. म्हणजे माझे खूप केस वाढले. पण सोनू तू वरची कटिंग तशीच ठेवली. नाही मम्मी अरे ते सप्पर तसंच आहे ना. साईडनी इतकं कापलं, तू गरजच नाही तुला कटिंगला जायला. पुढून पण तसंच ठेवलं. खूप मोठं खाली इथं लोक शिवरायला केस. पहिले इथं लोक येत होते डोळ्या लोक. मी गेलो कटिंग करायला पण इतकं सामान घेऊन. मागच्या लगे 2-3 हप्त्यापासून जाणवतं. म्हणजे आता श्रावण लागायच्या अगोदर जाणवतं, आपण तेव्हा जाण झालं नाही. श्रावण लागल्याच्या नंतर बी सोमवार झाल्यानंतर जाणवत तरी झालं नाही. या मागची सोमवार बी झाली नाही. आज बुधवार सुट्टी आली. म्हणलं पहिले जाऊन मी कटिंग मारू नको बाई, पहिले जाऊन कटिंग करून येतो. कटिंग करून आलो. तर सोनू कटिंग करून आला बघा. आणि एवढं मोठं पिशवीमध्ये काय काय सामान आणलं ताईला दाखव बरं एक एक. हा हे समूला मी डायपर आणले. डायपर हो. तर तिचे डायपर संपले होते आणि गावामध्ये मोठी साईज मिळत नाही बघा ताई, कधी मध्ये लागतात तिला डायपर घालायला. तर हे किती पीस आहे? 14 पीस आहे. कितीचे बसले ते? हे 200 रुपयाचे. तर 14 पीस 200 रुपयाचे. खूप महाग आहे बघा. दुसरं कंपनीच नव्हती तर मग मी गेलोच नाही. बरं चालते. आणखी काय काय आणलं दाखव. हे गुलाबजामुन. हे काय बरं आणले? हे नसते आणायचे. काऊन? टेस्ट बिलकुल चांगली नाही. हल्दीराम आहे ते हल्दीराम जरी असले पण ते काय म्हणते ना, ते खूप गोड कमी. त्याचा पाक मला बिलकुल आवडत नाही. मी प्रत्येक वेळेस पप्पान ते बी आणते, तेच आणले मी. इलायची फ्लेवर मस्त बघू. इलायची फ्लेवर. तर सांगा ते कमेंट करून. ये हल्दीरामचे गुलाबजामुन चांगले का? मला तर ते मोकळे असताना ठेवलेले बिकानेर मध्ये तेच आवडतं बघा. कडक कडक. पण सोनूलाही आवडते तर सोनून आणले. आणखी काय आणलं बेटा? या 2 टेप आणल्या पार्सल पॅक करण्याकरता. तर पार्सल साठी या 2 टेप आणल्या. आणि तू गेल्याच्या नंतर टेप सापडला तुझ्या डोळ्यासमोर. टेप तुला दिसला नाही. तू पण बघू लागलं तुला. नाही तू मला म्हणलाच नाही ना त्या घरात ये म्हणून. कोणत्या घरात? तुला दाखवते.
तर सोनूश पप्पा गेले होते बालाजीला आणि त्यांनी बालाजीहून प्रसाद आणला. त्यांना येऊन आता 4-5 दिवस झाले असं, जास्त झाले असं. प्रसाद वाटायचा म्हणून राहून गेला बघा. तर आज तर मला देते थोडासा, तिला आवडला लाडू, गोड येतं तिला, गोड खूप आवडतं खायला. बसली कशी क्या खातीये. तर छान असे लाडू आहे बघा, मला खूप आवडतं बालाजीच्या तिथला प्रसाद. आम्ही मागच्या वेळेस गेलो होतो तर तिथं 2 लाडू मिळतात आणि शिल्लक लागले तर भेटत होते, पण ह्यावेळेस नाही मिळाले म्हणे, 2 मोजकेच लाडू मिळाले. तर हे बाकीचे जे लाडू आहे ते पद्मावतीहून घेतले त्यांनी, पण येऊपर्यंत सगळ्या लाडूचा भुग्गा झालेला आहे बघा, बघू शकता. तर आता छान त्याच्या मी पुड्या बांधून ठेवते आणि सगळ्यांना प्रसाद देते. तुला बी देते बेटा, तुला पण देते ना, हे घे. जेव्हा आपण दर्शनाला जातो ना ते बालाजीला, तो काय वास येतो तिथं त्या मंदिराच्या आजूबाजूला, आहे सोनू, पूर्ण असं गमगम तुपाचाच वास राहतो बघा. भारी टेस्ट राहते त्याला लाडूची. तू कोण कोण गेलेले बालाजीला आणि कुणी कुणी असे लाडू आणलेले ते मला कमेंट करून नक्की सांगा ताई. आता मी ठेवते पुढे बांधून.